नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर बांधकाम कामगारांना ज्या 30 ते 35 योजनांचा लाभ मिळतो अशा विविध योजनांचे जे पैसे आहेत ते बांधकाम कामगारांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारची अपडेट बांधकाम कामगार योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती अपडेट करण्यात आलेली आहे। ज्या बांधकाम कामगारांना विविध योजनांचे पैसे मिळालेले आहेत अशा सर्व बांधकाम कामगारांची यादी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मग तुम्हाला आता ही यादी बघायची कशी, त्यामध्ये तुमचं नाव कसं शोधायचं किंवा तुमचं नाव त्या यादीत नसेल तर तुम्हाला काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यादी पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही जी अधिकृत वेबसाईट आहे बांधकाम कामगारांची, या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी मध्यभागी तुम्ही पाहू शकता 3 रेषा आहेत। या 3 रेषांना क्लिक करायचं आहे। एकदम खाली स्क्रोल डाऊन करून जायचं आहे आणि यामध्ये लाभ वितरित हा जो विभाग आहे या अंतर्गत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विविध योजनांच्या लाभाचे वितरण हा जो ऑप्शन आहे, हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। बघा, विविध योजनांच्या लाभाचे वितरण 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत, म्हणजे 6 फेब्रुवारी कालच्या तारखेपर्यंत विविध योजना ज्या आहेत बांधकाम कामगारांच्या अंतर्गत ज्या योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो अशा योजनांची जी वितरण आहे ते 6 फेब्रुवारीपर्यंत झालेलं आहे। आणि ज्या बांधकाम कामगारांना वितरण झालेलं आहे त्या बांधकाम कामगारांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नंबर ऑफ बेनिफिशरीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। नंबर ऑफ बेनिफिशरीज म्हणजे लाभार्थ्यांची संख्या किती आहे या ठिकाणी बघा, 12,20,975 एवढे लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्यांना या विविध योजनांचा लाभ जो आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण यादी देखील पाहता येईल आणि तुमचं नाव टाकून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही हे देखील पाहता येईल। तुम्हाला ट्रिक सांगतो या ठिकाणी बघा, सुरुवातीला या ठिकाणी एक ऑप्शन आहे ऑल डिस्ट्रिक्ट्स, म्हणजेच तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। आता एखादा जिल्हा आपण या ठिकाणी निवडूया। उदाहरणासाठी आपण एक जिल्हा या ठिकाणी निवडलेला आहे। त्यानंतर समोरचा ऑप्शन आहे, या ऑप्शनमध्ये आता ऑल स्कीम्स किंवा मग तुम्हाला ज्या काही स्कीम्स आहेत, तुम्हाला स्कीम माहीत असेल तर या ठिकाणी तुम्ही निवडू शकता किंवा मग ऑल स्कीम म्हणून जरी ठेवलं तरी चालणार आहे। आता या ठिकाणी आपण निवडलेल्या जिल्ह्याच्या नुसार नंबर ऑफ बेनिफिशरी या ठिकाणी आलेला आहे बघा, 34,558 बेनिफिशरी या ठिकाणी आहेत या जिल्ह्यामध्ये। आणि या जिल्ह्यामध्ये आता तुमचं नाव जर तुम्हाला शोधायला अडचण जात असेल तर 3ऱ्या नंबरचा रकाना आहे बेनिफिशरी नेम, या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाईप करू शकता। तुमचं नाव टाईप करायचं आहे आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमचं नाव बघू शकता किंवा मग या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता पूर्ण जिल्ह्याची या ठिकाणी यादी आलेली आहे, यामध्ये देखील तुम्ही तुमचं नाव शोधू शकता। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5,5,5,5 हजार रुपये जे आहेत, 5,5 हजार रुपये हे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत। काही लाभार्थ्यांना 2,500 असतील, काही लाभार्थ्यांना 5,000 असतील, काही लाभार्थ्यांना 2-2 लाखापर्यंत देखील वितरित करण्यात आलेले आहेत। त्यांच्या अकाउंटला लाभ जो आहे हा पाठवण्यात आलेला आहे विविध योजनांच्या अंतर्गत। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव किंवा तुमची यादी या ठिकाणी तुम्ही ओपन करून तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी अजून पण ऑप्शन देण्यात आलेले आहेत। अकाउंट नंबर टाकून देखील तुम्ही तुमचं या ठिकाणी नाव शोधू शकता। IFSC कोड, बँकेचा IFSC कोड जो असतो तो टाकून देखील तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी सर्च करू शकता। आता या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं, तर त्यासाठी परत आपल्याला या 3 रेषांवरती क्लिक करायचं आहे। परत स्क्रोल डाऊन करून खाली जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे विविध योजनांच्या लाभाचे वितरण, चुकीच्या बँक तपशील। आता चुकीचं बँक तपशील जर असेल तर तुम्हाला या योजनेचा, विविध योजनांचा जो लाभ आहे वितरित करण्यात आला आहे त्यामध्ये तुमचं नाव आलेलं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचं नाव आलेलं आहे का, चुकीचा बँक तपशील दिलेला आहे का तुम्ही, हे तुम्हाला चेक करायचं आहे। तर या ऑप्शनला आपण क्लिक करूया। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर देखील आपल्याला त्याच प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी असणार आहेत। बघा, या ठिकाणी हेडलाईन काय आहे, चुकीच्या बँक तपशिलामुळे
ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी. आता तुम्ही जर चुकीचा बँकेचा तपशील त्या ठिकाणी दिला असेल तर तुम्हाला लाभ तुमच्या खात्यावर आलेला नसेल आणि व्यवस्थित जर दिलेला असेल तर आलेला असेल. जर चुकीची माहिती जर तुम्ही दिली असेल, जर त्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते शोधा. यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काही बँकेमध्ये चुकीची माहिती, बँकेचे जो तपशील दिलेले आहेत ते काही चुकीचे तुम्ही पुरवलेले आहेत का तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. या ठिकाणी देखील तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा निवडा. त्यानंतर स्कीम निवडायची आहे, ऑल स्कीम ठेवलं तरी चालणार आहे. त्यानंतर बेनिफिशियरी नेम, तुमचं नाव यामध्ये आहे का बघा. बँकेच्या चुकीच्या तपशीलमध्ये तुमचं नाव आहे का. जर तिकडं नसेल तर इथं चेक करू शकता तुम्ही, त्या यादीत जर नसेल तर. नाव टाकून जरी तुम्ही या ठिकाणी सर्च जरी केलं, आता हे सर्चचं ऑप्शन या ठिकाणी आहे बघा निळ्या कलरमध्ये, या ऑप्शनला जरी तुम्ही टच केलं तुमचं नाव टाकून तर तुमचं नाव या ठिकाणी आलेलं आहे का तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता ही जी यादी आहे ही यादी पूर्ण जे जिल्हे आहेत पूर्ण जिल्ह्यांची यादी आहे आणि या लोकांना जो आहे तो बँकेचा तपशील यांनी चुकीचा टाकल्यामुळे यांना या योजनांचा जो काही वितरण झालेला आहे त्या योजनांचे लाभ यांना मिळालेले नाही. यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ती अमाऊंट आलेली नाही. तर त्यामुळे हे जे लोक आहेत हे या ठिकाणी या योजनाच्या लाभापासून मुकलेले आहेत. तर यामध्ये देखील तुमचं नाव असू शकतं. जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये जर आलं नाही तर तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव बघू शकता. तर अशा पद्धतीनं दोन्ही प्रकारच्या याद्या कशा बघायच्या हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. बांधकाम कामगारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आजची ही माहिती होती, महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या बांधकाम कामगार जे मित्र असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.